राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. गोपीनाथराव मुंडे यांचं स्वप्न साकारण्यासाठी पंकजा यांच्या पाठीशी उभे राहा. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी दिले पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत. मतदानासाठी 15 ऑक्टोबरला खासगी नोकरीतील कर्मचारी कामगारांना रोजंदारीवर पगारी सुट्टी. भोकर फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर अशोकरावांचा बंजारा नेत्यांशी संपर्क. आसना नदीऐवजी गोवर्धन घाट येथे दुर्गा विसर्जन करण्याचे आवाहन. निवडणुकीशी संबंध असलेल्या जप्त केलेल्या रकमा त्रिस्तरीय समितीच्या छाननीनंतर परत देणार. आता बातमीपत्र विस्ताराने. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न साकारण्यासाठी आमदार पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे राहा. ओबीसी समाजाचं नेतृत्व पंकजा मुंडे करू शकतील असं म्हणत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आमदार पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार करण्याची भावना उपस्थितांची होती. हीच भावना हेरत अमित शहा यांनी कोणतंही ठोस आश्वासन न देता तुमच्या भावना केंद्रीय नेतृत्वाला माहीत असल्याचं म्हटलं. पंकजा यांच्या नेतृत्वात वंजारी समाजाचा विकास होईल असंच म्हणत पंकजा यांच्या नेतृत्वाची अमित शहा यांनी देखील दखल घेतली आहे आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. निवडणुकीचं वातावरण असल्यानं मी फार काही बोलत नाही असंही अमित शहा म्हणाले. नवरात्र उत्सवातील दुर्गादेवी प्रतिमा विसर्जनासाठी आसना नदीमध्ये पुरेसे पाणी नसल्याने गोवर्धन घाट येथे विसर्जन करावे. पाटबंधारे विभागाने दिलेली माहिती तसेच नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या यंत्रणेने याबाबत जिल्हा प्रशासनाला ही माहिती दिली आहे. त्यावर शहरातील आसनापूल आणि पासदगाव येथे प्रतिमा विसर्जन करणाऱ्या उत्सव मंडळांनी प्रतिमा विसर्जनासाठी आसना नदीत विसर्जन करण्याऐवजी गोवर्धन घाट येथे पर्याय निवडावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 साठी नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघासाठी 15 ऑक्टोबर 2014 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी खासगी आस्थापनावरील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी अशा कर्मचारी कामगारांना संबंधित आस्थापना मालकांनी पगारी सुट्टी देणे आवश्यक असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळवले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या संबंधित मतदारांना मतदानाच्या दिवशी देण्यात आलेल्या सुट्टीसाठी कोणत्याही प्रकारची कपात किंवा वजाती कामगारांच्या वेतनातून करता कामा नये. मतदानाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिक तथा विविध खासगी आस्थापनातील मतदारांना मतदान करता यावे म्हणून हे आदेश शासनाने काढले. त्यानुसार राज्यातील विविध आस्थापना, दुकाने, हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार उद्योग उपक्रम तसेच विविध माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेल, मॉल्स, रिटेलर्स आदी विविध आस्थापनावर काम करणाऱ्या कामगारांना मतदान करता यावे म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. आरोग्य, व्यवसाय, शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष. आमच्याकडे कौटुंबिक अडचणी, व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो. आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा. नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा. आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल. संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट 97 64 02 22 99. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 99 22 90 99 74.
घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 9423035035. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. 2 दिवसापूर्वी स्वप्नील चव्हाण यांना समाजकल्याण सभापतीपद देऊन काँग्रेसने मुखेड भागातील बंजारा समाजाच्या मताची फूट पाडून आमदार भेटमोगरीकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता मुगट गटाचे जिल्हा परिषद सदस्य रोहिदास जाधव यांनी देखील बंडखोरी करत बंजारा समाजाचे इतर नेत्यांना एकजूट केले असून काँग्रेसच्या विरोधात पवित्रा घेतला आहे. त्यानुसार काल 45 गावाच्या बंजारा समाजातील नागरिकांची बैठक संपन्न झाली. बालाजी राठोड, शंकर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य यासोबत इतर काही पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला असून काँग्रेसच्या विरोधात जाण्याच्या पवित्र्यात हा गट आहे. त्यानंतर खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपली राजकीय सूत्रे गतिमान करत काल रात्रीपासून भोकरमधील बंजारा समाजाच्या नेत्यांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. आज रात्री त्यांनी या नाराज कार्यकर्त्यांची बैठक बोलावल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 साठी आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकाच्या कारवाई सामान्य जनतेला आणि बिगर राजकीय स्वरूपाच्या घटकांना त्रास होऊ नये यासाठी जप्त केलेल्या रकमा तातडीने परत करण्यासाठी जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. अशा जप्तीत विहित पद्धतीने कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना आयोगाने दिल्या आहेत. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. गोपीनाथराव मुंडे यांचं स्वप्न साकारण्यासाठी पंकजा यांच्या पाठीशी उभे राहा. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी दिले पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत. मतदानासाठी 15 ऑक्टोबरला खासगी नोकरीतील कर्मचारी कामगारांना रोजंदारीवर पगारी सुट्टी. भोकर फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर अशोकरावांचा बंजारा नेत्यांशी संपर्क. आसना नदीऐवजी गोवर्धन घाट येथे दुर्गा विसर्जन करण्याचे आवाहन. निवडणुकीशी संबंध असलेल्या जप्त केलेल्या रकमा त्रिस्तरीय समितीच्या छाननीनंतर परत देणार. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ.